मागील 3 वर्षापासून ही दारूबंदीची नवीन इमारत तयार झालेली आहे आणि ही पडकी इमारत आहे. तरी पण याचे कर्मचारी मागच्या दारातून जाऊन सनी नवीन बिल्डिंगचा आनंद घेत आहेत. परंतु या जनतेच्या पैशाची जी 5.5-6 करोडची जी बिल्डिंग बनलेली आहे, अजूनपर्यंत तिच्या शासकीय पद्धतीनं वापर होत नाही आहे. तर मला असं वाटते की मंत्र्यांना दारूबंदीमध्ये काही इंटरेस्ट नाही आहे का, त्यांना वेळ नाही आहे का, त्याच्यातून मंत्रालयांना काय पैसे मिळत नाही का, असा एक प्रश्न निर्माण झालेला. बॅकसाईडला एफ-एसचं कार्यालय होतं, ते पाडण्यात आलं. त्यामुळे तात्पुरती त्यांची सोय म्हणून तिथे करण्यात आली आहे. राहिला विषय इमारत ताब्यात घेण्याचा. बरीचशी थोडी मायनर कामं राहिलेली आहेत. मायनर कामं झाले की या महिन्यात वरिष्ठांशी संपर्क साधून ते हँडओव्हरचं प्रक्रिया पूर्ण करून या महिन्याच्या अखेरीस उद्घाटनासाठी वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेऊन करण्यात येईल. आपण सध्या भंडाऱ्याच्या राजीव गांधी चौक परिसरात असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नव्या तयार करण्यात आलेल्या इमारतीचा मध्ये आहोत. बघू शकतो आपण माझ्या मागे जी पाहायला मिळत आहे, आता ही नवी राज्य उत्पादन शुल्क विभागाची नवी इमारत आहे आणि या इमारतीचं उद्घाटन रखडलेलं आहे. बघू शकतो कुलूप बंद ही इमारत आपल्याला समोरून पाहायला मिळते. मात्र जरी समोरून कुलूप बंद असली तरी मागच्या दारातून इथं मोठ्या प्रमाणात जे आहे आता कर्मचारी ये जा करत असताना आणि इमारतीचा पूर्णपणे वापर करत असताना पाहायला मिळतात. खरं पाहायला गेलं तर ही इमारत जी आहे ही 5.5 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेली इमारत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग जो आहे तो चांगल्या पद्धतीने योग्य पद्धतीने काम करावा यासाठी म्हणून ही इमारत तयार करण्यात आली होती. मात्र आता जवळपास वर्षभरापासून ही इमारत बंद अवस्थेतच पाहायला मिळत आहे. 5.5 कोटी रुपये खर्च करण्यात आले, मात्र या इमारतीचा लोकार्पण अजूनपर्यंत झालेलं नाही आणि त्यामुळं या इमारतीचा वापर समोरच्या दारातून केला जात नसला तरी मागच्या दारातून या इमारतीचा वापर पूर्णपणे केला जात आहे आणि कर्मचारी मोठ्या प्रमाणात ये जा करतानाही पाहायला मिळत आहेत. मात्र आता या वापरलेल्या इमारतीचं लोकार्पण होणार का आणि वापरलेल्या या इमारतीचं लोकार्पण करण्यासाठी अधिकारी किंवा मंत्री इथं येणार का, हे सुद्धा आता पाहण्यासारखं असणार आहे. रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.